नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, ब्रुनर यांनी अध्ययनाचे किती टप्पे सांगितलेले आहेत? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर ब्रुनर यांनी पहा अध्ययनाचे एकूण 3 ऑप्शन क्रमांक 2 किती एकूण 3 टप्पे सांगितलेले आहेत, जे की अधिनियमित, प्रतिमात्मक, प्रतिकात्मक असे हे 3 टप्पे सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, अध्ययन प्रक्रियेत पुनर्बर्नचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर अध्ययन प्रक्रियेमध्ये पुनर्बर्नचा जो सिद्धांत आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 B.F. स्किनर. कोणी मांडलेला आहे? B.F. स्किनर यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, सृजनशील मुलाचे मुख्य लक्षण काय आहे? तर सृजनशील मुलाचे मुख्य लक्षण हे पहा ऑप्शन क्रमांक 2 ते नेहमी नवीन कल्पना शोधतात. काय? ते नेहमी नवीन कल्पना शोधत असतात. प्रश्न क्रमांक चौथा, अपसारी विचार डायव्हर्जंट थिंकिंग कशाशी संबंधित आहे? तर अपसारी विचार हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 सृजनशीलता. कशाची? सृजनशीलता यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 5, वर्गात विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यास का प्रोत्साहन द्यावे? तर वर्गामध्ये विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यास का प्रोत्साहन द्यावे? तर ते कारण असं आहे की पहा ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थ्याची जिज्ञासा वाढवण्यासाठी. काय कारण? विद्यार्थ्याची जिज्ञासा वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. प्रश्न क्रमांक 6, बुद्धिमत्ता मोजण्याचे स्टॅनफोर्ड बिझनेस स्केल कोणी विकसित केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 लुईस टर्मन. काय? लुईस टर्मन यांनी बुद्धिमत्ता मोजण्याचे स्टॅनफोर्ड बिझनेस स्केल ही विकसित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, शिक्षक विद्यार्थी संबंधात विश्वास महत्त्वाचा का? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, शिकण्याची प्रक्रिया सोपी होते. काय? शिकण्याची प्रक्रिया सोपी होते म्हणून शिक्षक विद्यार्थी यांच्या संबंधात विश्वास महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 8, माहिती इन्फॉर्मेशन आणि ज्ञान नॉलेज यामध्ये फरक काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, तर माहिती ही जी असते तर ती पहा माहिती गोळा केलेली असते आणि ज्ञान हे जे असते तर ते पहा ज्ञान अकलित असते. काय असते? ज्ञान हे अकलित असते. हे यामधला फरक आहे. प्रश्न क्रमांक 9, बालकाचा सर्वांगीण विकास म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक. काय काय आहे? शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक हे बालकाचा सर्वांगीण विकास होय. प्रश्न क्रमांक 10, अध्ययनाचे नियम पुढीलपैकी कोणी मांडलेले आहे? तर अध्ययनाचे जे नियम आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 थॉर्नडाईक. कोणी? थॉर्नडाईक यांनी मांडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 11, अनुभवातून शिक्षण प्रक्रियेत एक्सपेरिमेंटल लर्निंग सायकल खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होतो? तर अनुभवातून शिक्षण प्रक्रियेमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पहिला आहे प्रत्यक्ष अनुभव, दुसरा आहे निरीक्षण आणि चिंतन, तिसरा आहे नवीन संकल्पनेची निर्मिती. या तिन्ही पायरीचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 12, वर्गात शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य कोणते आहे? तर वर्गामध्ये शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे कार्य हे आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करून शिकण्याची प्रक्रिया सुलभ करणे. काय आहे? सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करून शिकण्याची प्रक्रिया सुलभ करणे हे महत्त्वाचे त्यांचे कार्य आहे. प्रश्न क्रमांक 13, विद्यार्थ्याच्या वैयक्तिक भेदाचा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस विचार करून अध्यापन करणे म्हणजेच डॅश होय. तर विद्यार्थ्याच्या वैयक्तिक भेदाचा विचार करून अध्यापन करणे म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 1 विभेदित अध्यापन. काय? विभेदित अध्यापन होय. प्रश्न क्रमांक 14, वर्गातील उपकरणाचा उदाहरणामध्ये पहा संगणकाचा वापर का करावा? तर वर्गातील उपकरणाचा वापर का करावा? तर तो कारण पहा ऑप्शन क्रमांक 3 शिकणे रंजक आणि सोपे करण्यासाठी. कशासाठी? शिकणे रंजक आणि सोपे करण्यासाठी वापर हा करावा. प्रश्न क्रमांक 15, शिक्षकाची वृत्ती अहंकारी असेल तर काय होईल?
शिक्षकाची वृत्ती अहंकारी असेल तर पहा ऑप्शन क्रमांक 1, विद्यार्थी शिकणे बंद करतील. काय होईल? विद्यार्थी शिकणे बंद करतील. प्रश्न क्रमांक 16, विद्यार्थ्याची जिज्ञासा कशी पूर्ण करावी? तर विद्यार्थ्याची जी जिज्ञासा आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4, त्यांना उत्तरे शोधण्यास मदत करून. काय करून? त्यांना उत्तरे शोधण्यास मदत करून अशी पूर्ण करावी. प्रश्न क्रमांक 17, खेळ पद्धतीचा वापर केल्यास काय होते? तर खेळ पद्धतीचा वापर केल्यास पहा ऑप्शन क्रमांक 3, मुले उत्साहाने शिकतात. काय होतात? मुले हे उत्साहाने शिकतात. प्रश्न क्रमांक 18, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करावा का? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, हो, अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करावा. हो, ते अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 19, अध्यापन ही प्रक्रिया मुख्यत्वे कशाशी संबंधित आहे? तर अध्यापन ही जी प्रक्रिया आहे तर ती मुख्यत्वे पहा ऑप्शन क्रमांक 3, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील परस्पर संवादाशी. काय आहे? शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील परस्पर संवादाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20, शिक्षक हा विद्यार्थ्याचा मुख्यत्व काय मानला जातो? तर शिक्षक हा विद्यार्थ्याचा मुख्यत्व पहा ऑप्शन क्रमांक 1, मार्गदर्शक, मित्र आणि तत्त्वज्ञ. काय मानला जातो? मार्गदर्शक, मित्र आणि तत्त्वज्ञ मानला जातो. प्रश्न क्रमांक 21, समावेशक शिक्षणात कोणाचा समावेश होतो? तर समावेशक शिक्षणात पहा ऑप्शन क्रमांक 4, सर्व मुलांचा, ज्यामध्ये सामान्य आणि विशेष गरजा असलेल्या मुलांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 22, अध्ययन अक्षमतेवर मात करण्यासाठी काय करावे? प्रश्न क्रमांक 22, अध्ययन अक्षमतेवर मात करण्यासाठी काय करावे? तर अध्ययन अक्षमतेवर मात करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1, वैयक्तिक मार्गदर्शन करावे. काय करावे? वैयक्तिक मार्गदर्शन करावे. प्रश्न क्रमांक 23, विद्यार्थ्याची सर्जनशीलता वाढवण्यासाठी काय करावे? तर विद्यार्थ्याची सर्जनशीलता वाढवण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2, मुक्त अभिव्यक्तीची संधी द्यावी. काय करावे? मुक्त अभिव्यक्तीची संधी द्यावी. प्रश्न क्रमांक 24, वर्गातील गोंधळाचे क्लासरूम डिसरप्शन मुख्य कारण काय असू शकते? तर वर्गातील गोंधळाचे मुख्य कारण हे पहा ऑप्शन क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पहिला आहे विद्यार्थ्यांना शिकण्यात रस नसणे किंवा विषय कंटाळवाणा असणे. दुसरं आहे शिक्षकांनी अधिक स्पष्ट नियम न सांगणे. आणि तिसरं आहे वर्गातील बसण्याची अयोग्य रचना. हे जे तिन्ही जे घटक आहेत तर हे मुख्य कारण असू शकते. प्रश्न क्रमांक 25, अनौपचारिक शिक्षणाचे इन्फॉर्मल एज्युकेशनचे मुख्य साधन कोणते मानले जाते? तर अनौपचारिक शिक्षणाचे मुख्य साधन हे पहा ऑप्शन क्रमांक 2, कुटुंब आणि समाज. काय आहे? कुटुंब आणि समाज हे मुख्य साधन मानले जाते. प्रश्न क्रमांक 26, शिक्षकाचे सर्वात मोठे कौशल्य कोणते आहे? तर शिक्षकाचे सर्वात मोठे कौशल्य कोणते आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, अध्यापन कौशल्य. कोणते आहे? अध्यापन कौशल्य आहे. प्रश्न क्रमांक 27, स्मरण मेमरी वाढवण्यासाठी काय करावे? तर स्मरण वाढवण्यासाठी काय करावे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा, नियमित उजळणे आणि अर्थपूर्ण समज. काय आहे? नियमित उजळणे आणि अर्थपूर्ण समज करावे. प्रश्न क्रमांक 28, अध्यापन करताना शिक्षकाने कोणती भाषा वापरावी? तर अध्यापन करताना शिक्षकाने पहा ऑप्शन क्रमांक 1, विद्यार्थ्याच्या आकलनानुसार. काय आहे? विद्यार्थ्याच्या आकलनानुसार भाषा वापरावी. प्रश्न क्रमांक 29, बालविकासात अनुवंशिकता म्हणजे काय? तर बालविकासात अनुवंशिकता म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 2, जन्मापासून मिळालेली वैशिष्ट्ये. काय आहे? जन्मापासून मिळालेली वैशिष्ट्ये. प्रश्न क्रमांक 30, परिवेश एन्व्हायरमेंट बालविकासावर कसा परिणाम करतो? तर परिवेश बालविकासावर पहा ऑप्शन क्रमांक 3, खोलवर आणि व्यापक. कसा? खोलवर आणि व्यापक परिणाम करतो. प्रश्न क्रमांक 31, बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार नैसर्गिक नॅचरलिस्टिक बुद्धिमत्ता कशाशी संबंधित आहे? तर बहुविधी बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार नैसर्गिक बुद्धिमत्ता ही जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1, निसर्ग आणि पर्यावरणाची आवड. काय आहे? निसर्ग आणि पर्यावरणाची आवड यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 32, शिक्षकाने वर्गात कशाची जाणीव ठेवावी? तर शिक्षकाने वर्गामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 4, विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजाची. कशाची? विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजाची जाणीव ठेवावी.
प्रश्न क्रमांक 33, अध्ययनात रस निर्माण करण्यासाठी सर्वात पहिली पायरी कोणती मानली जाते? तर अध्ययनात रस निर्माण करण्यासाठी सर्वात पहिली पायरी ही ऑप्शन क्रमांक 4, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धत वापरून. काय आहे? नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धत वापरून ही सर्वात पहिली पायरी मानली जाते. प्रश्न क्रमांक 34, विद्यार्थी केव्हा जास्त प्रभावीपणे शिकतात? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1, जेव्हा ते स्वतः कृती करतात. काय? जेव्हा ते स्वतः कृती करतात तेव्हा ते जास्त प्रभावीपणे शिकतात. प्रश्न क्रमांक 35, शिक्षकाने विद्यार्थ्यामध्ये कोणती वृत्ती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे? तर शिक्षकाने विद्यार्थ्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2, जीवनभर शिकण्याची वृत्ती. कोणती आहे? जीवनभर शिकण्याची वृत्ती. ही वृत्ती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रश्न क्रमांक 36, शिक्षकांशी किंवा इतर सहकार्याशी उर्मटपणे म्हणजेच गैरवर्तन वागल्यास वर्गावर काय परिणाम होतो? तर शिक्षकाशी किंवा इतर सहकार्याशी उर्मटपणे वागल्यास वर्गावर ऑप्शन क्रमांक 3, वर्गाची शिस्त बिघडून तणाव निर्माण होतो. काय होतो? वर्गाची शिस्त बिघडून तणाव निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी शिक्षण हे काय आहे? तर शिक्षण हे काय आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 मानवी हक्क आहे. काय आहे? मानवी हक्क आहे. प्रश्न क्रमांक 38, विद्यार्थ्याच्या लेखनातील चुका सुधारण्यासाठी शिक्षकांनी काय करणे सर्वात योग्य ठरेल? तर विद्यार्थ्याच्या लेखनातील चुका सुधारण्यासाठी शिक्षकांनी ऑप्शन क्रमांक 2, सराव, श्रुत लेखन चाचण्या आणि लेखन कार्यपत्रिका देणे. काय केले पाहिजे? सराव, श्रुत लेखन चाचण्या आणि लेखन कार्यपत्रिका देणे हे शिक्षकांनी करणे सर्वात योग्य ठरेल. प्रश्न क्रमांक 39, अध्ययनात सहकार्य का महत्त्वाचे आहे? तर अध्ययनात सहकार्य का महत्त्वाचे आहे? तर ते कारण ऑप्शन क्रमांक 3 सामाजिक कौशल्याच्या विकासासाठी. काय आहे? सामाजिक कौशल्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 40, शिक्षकाने कोणते गुण आत्मसात करावे? तर शिक्षकाने ऑप्शन क्रमांक 1, संयम, प्रेम, ज्ञान आणि निष्ठा. काय आहे? शिक्षकाने संयम, प्रेम, ज्ञान आणि निष्ठा हे गुण आत्मसात करायला हवे. प्रश्न क्रमांक 41, स्किनर यांच्या मते अध्ययन कशावर अवलंबून असते? तर स्किनर यांच्या मते अध्ययन हे जे आहे तर ते ऑप्शन क्रमांक 4, वर्तन आणि त्यांचे परिणाम. काय? अध्ययन हे वर्तन आणि त्यांचे परिणाम यावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 42, वर्गातील विविधता डायव्हर्सिटी म्हणजेच काय? तर वर्गातील विविधता म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1, मुले हे वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरातील असणे. काय आहे? मुले हे वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक स्तरातील असणे. प्रश्न क्रमांक 43, शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यास का सांगावे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्यांना स्वतःच्या विचारांना चालना देण्यासाठी. काय आहे? त्यांना स्वतःच्या विचारांना चालना देण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यास सांगावे. प्रश्न क्रमांक 44, शिक्षणाचे साधन म्हणून तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी कसे वापरावे? तर शिक्षणाचे साधन म्हणून तंत्रज्ञान हे जे आहे तर ते ऑप्शन क्रमांक 4, अध्यापन अधिक स्पष्ट करण्यासाठी. कशासाठी? अध्यापन अधिक स्पष्ट करण्यासाठी वापरावे. प्रश्न क्रमांक 45, प्रभावी शिक्षकाची ओळख काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जो विद्यार्थ्याला स्वतःहून शिकण्यासाठी प्रवृत्त करतो. काय आहे? जो विद्यार्थ्याला स्वतःहून शिकण्यासाठी प्रवृत्त करतो हे प्रभावी शिक्षकाची ओळख आहे. प्रश्न क्रमांक 46, बालमानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बालमानसशास्त्राचे जनक म्हणून ऑप्शन क्रमांक 3, जी स्टॅनले हॉल. कोणाला? जी स्टॅनले हॉल यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 47, बुद्धिमत्ता मोजण्याच्या प्रोजेक्टिव्ह चाचण्या कोणासाठी वापरतात? तर बुद्धिमत्ता मोजण्याच्या ज्या प्रोजेक्टिव्ह चाचण्या आहेत तर ते ऑप्शन क्रमांक 3, व्यक्तिमत्व आणि भावना तपासण्यासाठी. कशासाठी? व्यक्तिमत्व आणि भावना तपासण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 48, शिक्षकाचा विद्यार्थ्यांशी असलेला दृष्टिकोन खालीलपैकी कोणता असावा? तर ऑप्शन क्रमांक 3 सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे म्हणजेच पक्षपातरहित. तर सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे हे शिक्षकाचा विद्यार्थ्यांशी असलेला दृष्टिकोन असायला हवा. प्रश्न क्रमांक 49, विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी सेल्फ लर्निंग कसे तयार करावे?
तर विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1 त्यांना संदर्भ पुस्तके आणि मार्ग देऊन. काय आहे? त्यांना संदर्भ पुस्तके आणि मार्ग देऊन असे तयार करावे. प्रश्न क्रमांक 50 आजच्या शिक्षण पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे? तर आजच्या शिक्षण पद्धतीचा मुख्य उद्देश हा पहा ऑप्शन क्रमांक 4 सर्वांगीण विकास आणि जीवन कौशल्य. काय आहे? सर्वांगीण विकास आणि जीवन कौशल्य आहे. प्रश्न क्रमांक 51 शिक्षणामुळे समाजात खालीलपैकी कोणत्या मूल्यांचा विकास होतो? तर शिक्षणामुळे समाजामध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 बंधुभाव, सहकार्य आणि समानता. काय काय आहे? बंधुभाव, सहकार्य आणि समानता या मूल्यांचा विकास होतो. प्रश्न क्रमांक 52 शिक्षकाचे सर्वात मोठे कर्तव्य काय आहे? तर शिक्षकाचे सर्वात मोठे कर्तव्य हे पहा ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव देणे. काय आहे? विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव देणे. प्रश्न क्रमांक 53 अध्ययन वातावरणात शांततेची भूमिका काय असते? तर अध्ययन वातावरणामध्ये शांततेची जी भूमिका असते तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4 माहितीचे जलद आकलन आणि एकाग्रता वाढणे. काय होते? माहितीचे जलद आकलन होते आणि एकाग्रता वाढते. प्रश्न क्रमांक 54 वर्गातील चर्चेचे यश कशावर अवलंबून असते? तर वर्गातील चर्चेचे जे यश असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग. काय आहे? विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग यावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 55 शिक्षकाने स्वतःचे ज्ञान कसे अपडेट करावे? तर शिक्षकाने स्वतःचे जे ज्ञान आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 वाचन, प्रशिक्षण आणि संशोधनाद्वारे. काय काय आहे? शिक्षकाने हे वाचन करावे, प्रशिक्षण घ्यावे आणि संशोधन करावे. प्रश्न क्रमांक 56 विद्यार्थ्याच्या समस्याचे निराकरण कसे करावे? तर विद्यार्थ्याच्या समस्याचे निराकरण हे पहा ऑप्शन क्रमांक 1 समुपदेशन आणि सहानुभूतीद्वारे. कसे करावे? समुपदेशन आणि सहानुभूतीद्वारे करावे. प्रश्न क्रमांक 57 शिक्षकाचा विद्यार्थ्यावर प्रभाव कसा पडतो? तर शिक्षकाचा विद्यार्थ्यावर जो प्रभाव असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वागणुकीद्वारे. काय आहे? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वागणुकीद्वारे पडतो. क्रमांक 58 अध्यापन ही एक अशी प्रक्रिया आहे जेथे ऑप्शन क्रमांक 1 पहा शिक्षण आणि विद्यार्थी दोघे शिकतात. काय आहे? अध्यापन ही एक अशी प्रक्रिया आहे जेथे शिक्षक आणि विद्यार्थी हे दोघेही शिकतात. क्रमांक 59 विद्यार्थ्याला स्वातंत्र्य देणे म्हणजेच काय? तर विद्यार्थ्याला स्वातंत्र्य देणे म्हणजेच पहा ऑप्शन क्रमांक 4 त्याला निर्णय घेण्याची संधी देणे. काय? त्याला निर्णय घेण्याची संधी देणे असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 60 शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नव्हे तर डॅश आहे. तर शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नव्हे तर ऑप्शन क्रमांक 1 पहा जीवन जगण्याची कला. काय आहे? पुस्तकी माहिती नव्हे तर जीवन जगण्याची कला आहे.